नमस्कार प्रेक्षकांनो. ठरलं तर मग या मालिकेच्या आजच्या भागामध्ये काय घडलं हे आपण पाहूयात. सायली खूप चिंतेमध्ये असते. ती मधुभाऊंना म्हणते की तुम्ही अगोदर का नाही सांगितलं की मुली अजून घरी नाही आल्या म्हणून. तेव्हा तिला या सगळ्याने खूपच टेन्शन येतं आणि ती धक्क्यानेच खाली बसते. श्वेताला मात्र या सगळ्या गोष्टीचा खूप मनातून आनंद झालेला असतो. कुसुमताई म्हणते, अगं तुझं डोहाळ जेवण होतं ना म्हणून तुला नाही सांगितलं. आता अर्जुन मधुभाऊंना म्हणतो की मुली नक्की तिथून निघाल्या होते का, एक्झॅक्टली काय झालं, तुम्ही ज्या ज्या ठिकाणी रस्त्यावरून त्यांना शोधलं त्या ठिकाणी CCTV कॅमेरे होते का. तेव्हा कुसुमताई म्हणते, एवढं माझ्या लक्षातच आलेलं नाही आहे आणि मला खरंच घाबरल्यासारखं झालं होतं, त्याच्यामुळे मी इतकं लक्षही दिलं नाही. अर्जुन म्हणतो, तुम्ही अजिबात काळजी करू नका, मी आणि चैतन्य बघतो आम्ही काय करायचे ते. सायली म्हणते, मला त्यांना शोधायला जायचं आहे. पूर्णाजी आणि घरातले सगळेच तिला या परिस्थितीमध्ये तू घराबाहेर पडू नको असंच सांगतात, पण सायली काही ऐकायलाच तयार नसते. आता श्वेता गुपचूप सचिनला मेसेज करते, अर्जुन आणि चैतन्य मुलींना शोधायला बाहेर जात आहेत, सायलीसुद्धा जायचं म्हणते, यापुढे काय करायचं, प्लॅन काय आहे. इकडे सचिनने एका बाईच्या हवाले त्या मुलींना केलेलं असतं. ती बाई त्या मुलींना मारझोड करत असते. सचिन हे सगळं व्हिडिओ कॉलवरती प्रियाला दाखवत असतो आणि प्रियाला ते सगळं पाहून असुरी आनंद मिळत असतो. सचिन म्हणतो की बघ प्रिया, दिसतंय ना तुला काय चाललं आहे हे सगळं. तेव्हा प्रिया म्हणते, हो मला खूप आनंद होतोय. ती जी जास्त बडबड करते ना ती मानसी, तिला आणखी मारायला सांग. तेव्हा सचिन म्हणतो, पण त्याची काय गरज आहे. प्रिया म्हणते, तू जेवढं सांगितलं ना तेवढं कर ना, कारण मला आनंद मिळणार आहे त्या गोष्टीतून. सतत ती मानसी सायलीचा उदो करत असते ना, आणि त्यामुळे मला तिला आत्ता सगळं उक्त काढायचं आहे. सचिन त्या बाईला मेसेज करून सांगतो की जी मुलगी जास्त बडबड करते तिला आणखी हाण म्हणून, आणि मग त्याप्रमाणे ती बाई मानसीला आणखी मारू लागते. आणि हे सगळं सचिन व्हिडिओ कॉलमध्ये प्रियाला दाखवत असतो. प्रियाला आता मनातून प्रचंड आनंद झालेला असतो. ती म्हणते की अगोदरपासूनच ही मानसी माझ्या खूप डोक्यात जायची. मी आश्रमात असताना ती लहान होती, पण तरीसुद्धा माझ्या प्रत्येक गोष्टीला ती विरोध करायची आणि सतत ती सायलीचा उदो करायची. आज मी आता सगळ्या मागच्या गोष्टींचा बदला घेतलेला आहे. बोलून झाल्यानंतर ती फोन कॉन्स्टेबलकडे देते. ती कॉन्स्टेबल म्हणते, अगं प्रिया, तुला हे सगळं करून काय मिळणार आहे, आई आहेस ना तू, मग कधीतरी दयामाया दाखव ना थोडीशी. प्रिया म्हणते, दयामाया ना ती मी माझ्या मुलासाठी दाखवेन ना, दुसऱ्यांसाठी कशाला. त्या सायलीच्या जवळच्या एकाही व्यक्तीला मी सुखाने जगू देणार नाही, सगळ्यांचे हाल करणार आहे आणि यातच मला आनंद मिळणार आहे. तुला तुझ्या कामाचे पैसे मिळतात ना, मग या सगळ्या गोष्टीमध्ये लक्ष देऊ नकोस. आता इकडे सायली मुलींना शोधण्यासाठी हट्ट करू लागते. ती म्हणते की मी फक्त या एका बाळाची आई नाही आहे, मी आश्रमातल्या प्रत्येक जणाची आई आहे आणि प्रत्येक मुलं हे माझी जबाबदारी आहे. तेव्हा पूर्णाजी म्हणते, पण तरीसुद्धा या अवस्थेमध्ये तू बाहेर जाणं योग्य नाही. आता सायली काही कुणाचं ऐकायला तयार नसते. तेव्हा प्रताप म्हणतो की ठीक आहे, तुला जायचं आहे ना तर जा तू. आता हे सगळेजण मुलींना शोधायला बाहेर पडणार तितक्यात इन्स्पेक्टर निकम आणि त्यांचे साथीदार त्या ठिकाणी येतात. अर्जुनला त्यांना पाहून जरा धक्काच बसतो. तुम्ही अचानक इथे कसे काय आलात असं तो त्यांना प्रश्नही विचारतो. इन्स्पेक्टर सावंतांनी तुम्हाला मुलींबद्दल हरवल्याचं सांगितलं आहे, त्यामुळे तुम्ही इथं आलात का. तेव्हा ते इन्स्पेक्टर सरळ अर्जुनला एक नोटीस दाखवतात. ती पाहून तर त्याच्या हातातून नोटीसच खाली पडते. त्याला खूप मोठा धक्का बसलेला असतो आणि त्याच्या या अवस्थेमुळे सगळेच घरातले घाबरलेले असतात. सगळेजण त्याला विचारू लागतात की अर्जुन काय झालं आहे म्हणून. तर तेव्हा इन्स्पेक्टर सांगतात की आम्ही सायली सुभेदार यांना मुलींचे ट्रॅफिकिंगच्या संदर्भामध्ये अटक करायला आलो आहोत. तेव्हा मात्र सगळ्यांना खूपच मोठा धक्का बसतो. आता सायलीला या शब्दाचा अर्थही कळालेला नसतो, त्यामुळे ती फक्त गोंधळून सगळीकडे पाहतच असते. इन्स्पेक्टर निकम म्हणतात की पोस्कोच्या अंडर यांना आम्हाला अटक करावी लागणार आहे. अर्जुन खूपच हादरून गेलेला असतो आणि सायलीला या सगळ्या गोष्टीची काहीच कल्पना नसते. अर्जुन त्यांना विचारतो की कोणत्या बेसवरती तुम्ही माझ्या बायकोला अटक करतायत,
कुणी तिच्याविरुद्ध अशी कंप्लेंट केली, तुमच्याकडे काय पुरावे आहेत, या सगळ्या प्रश्नांची उत्तरं मला आत्ताच्या आत्ता हवी आहेत. त्याशिवाय मी माझ्या बायकोला तुम्हाला घेऊन जाऊ देणार नाही. अर्जुनला चैतन्य गप्प बसवतो आणि प्लीज तू आत्ता काहीच बोलू नकोस असं सांगतो. इन्स्पेक्टर निकम म्हणतात की मी तुमच्या कुठल्याही प्रश्नाचं उत्तर आत्ता देऊ शकत नाही. आम्हाला फक्त यांना अटक करायची ऑर्डर आहे आणि अगोदर यांच्याकडे कोणकोणते गॅजेट आहेत हे सगळं तपासण्यासाठी यांच्या खोलीची झडतीसुद्धा घ्यायची आहे. चैतन्य म्हणतो, झडती वगैरे हे काय आहे, तुम्ही असं नाही करू शकत. तेव्हा इन्स्पेक्टर साहेब त्यांना सर्च वॉरंट दाखवतात. त्यामुळे सगळ्यांचीच बोलती बंद होते. आता काही कॉन्स्टेबल जाऊन अर्जुनच्या सायलीच्या रूमची झडती घेतात. त्यामध्ये त्यांना फक्त एक लॅपटॉप मिळतो. अर्जुन म्हणतो, तो लॅपटॉप माझा आहे आणि त्याच्याशी सायलीचा काहीही संबंध नाही आहे. आता सायली खूप गोंधळून गेलेली असते. कल्पना म्हणते, अहो ती प्रेग्नेंट आहे, तुम्ही तिला असं अटक नाही करू शकत, तुमचा कायदा काय असं सांगतो का? त्यावेळेस इन्स्पेक्टर निकम म्हणतात, तुम्ही कायद्याच्या आड येऊ नका, आम्हाला आमचं काम करू द्या, आम्हाला आत्ताच्या आत्ता त्यांना अटक करावी लागणार आहे. आता अस्मिता म्हणते, अर्जुन अरे तू शांत का बसला आहेस, तू बोल ना काहीतरी बोल, ते असं सायलीला घेऊन जाऊ नाही शकत. पूर्णाजीसुद्धा म्हणते की तुमचा कायदा अर्जुनला गप्प बसू शकत असेल, पण अन्नपूर्णा सुभेदार आहे मी बोलणारच. इथे येण्या अगोदर तुम्हाला अन्नपूर्णा ट्रस्ट, आमचं घराणं या सगळ्याबद्दल माहिती असेलच ना. तुमच्या कानावरती काही गोष्टी आल्याच असतील आणि मग हे असं असतानासुद्धा तुम्ही इथपर्यंत येण्याची हिंमत दाखवलीत. इतका मोठा गुन्हा तुम्ही माझ्या तन्वीवरती लावला आहे. अहो माझी तन्वी एखाद्या पाखराला जरी जखम झाली तरीसुद्धा तिला त्रास होतो आणि ती त्याची मलमपट्टी सगळी सेवा शुश्रूषा करते आणि तुम्ही हे काय बोलताय? आता इन्स्पेक्टर म्हणतात की या सगळ्याला काहीही अर्थ नाही आहे, आम्हाला त्यांना घेऊन जावंच लागणार आहे आणि तुम्ही कधीही यामध्ये येऊ शकत नाहीत. अर्जुनही गप्प बसलेला असतो, कारण त्यालासुद्धा काहीच बोलता येत नसतं. कल्पना, प्रतिमा सगळेच जण इन्स्पेक्टरला विरोध करतात की तुम्ही माझ्या मुलीला असं घेऊन नाही जाऊ शकत. अहो ती 2 जीवाची आहे, आम्ही तिला इकडची गाडी तिकडं करू देत नाही आणि तुम्ही अशा अवस्थेमध्ये तिला कशी काय घेऊन जाऊ शकता? तेव्हा अस्मितासुद्धा म्हणते की तुम्ही सायलीला असं घेऊन जाऊ शकत नाही, तुमच्याकडे गरोदर बायकांसाठी कुठले कायदे नाही आहेत का? त्यावेळेस इन्स्पेक्टर म्हणतात की मला कायदा शिकवण्या अगोदर तुम्ही जरा पोस्को कायद्याबद्दल माहिती मिळवा, म्हणजे तुम्हाला हे सगळं कळेल. अश्विन म्हणतो, अरे दादा तू काहीतरी बोल ना, सायली वहिनी तू तरी बोल ना काहीतरी. तेव्हा सायली म्हणते, अहो असं काहीच नाही केलेलं मी, तुम्ही त्या हरवलेल्या मुलीबद्दल बोलताय का? अहो आम्ही आत्ता त्यांना शोधायला जाणार होतो, पण तेवढ्यात तुम्ही आलात. आता प्रतापसुद्धा म्हणतो की मी तुमच्या पाया पडतो, पण तुम्ही सायलीला आमच्या घेऊन जाऊ नका. आता ही श्वेता मुद्दाम नाटकी करू लागते आणि इन्स्पेक्टरच्या पाया पडायला लागते, माझ्या सायली ताईला घेऊन जाऊ नका असंच म्हणते. पण ते इन्स्पेक्टर म्हणतात की तुम्ही अजिबात आमच्या कामाच्या मध्ये येऊ नका, बाजूला व्हा. ते सगळ्यांनाच बाजूला करतात. चैतन्य म्हणतो की आपण यामध्ये काहीच करू शकत नाही. सायली वहिनीवरचा गुन्हा इतका गंभीर आहे की तिची डायरेक्ट मोठ्या जेलमध्ये रवानगी होणार आहे, तिला पोलीस कोठडीसुद्धा मिळणार नाही. आता हे सगळं ऐकल्यानंतर घरातले तर खूपच हादरून जातात आणि तेव्हा अर्जुन म्हणतो की मुलींच्या तस्करीचा गुन्हा सायली वहिनीवरती आहे. आता हे ऐकल्यानंतर सायलीला कळतं की नेमकी तिला कोणत्या गुन्ह्याखाली अटक करत आहेत. तेव्हा मात्र सायली खूपच घाबरून जाते आणि हे असं कसं घडलं हाच विचार करू लागते. कल्पना म्हणते, अर्जुन तू इन्स्पेक्टर सावंतांना विचार ना, ते काहीतरी मदत नक्कीच करतील. तेव्हा अर्जुन म्हणतो की नाही मम्मा, यामध्ये कोणीही काहीही करू शकत नाही, पोस्कोच्या कायद्या अंतर्गत कोणीच काहीच बोलू शकत नाही. आता सायली अर्जुनकडे पाहू लागते. प्रताप तर चक्क हात जोडतो. पूर्णाजीसुद्धा हात जोडतात आणि विनंती करतात की तुम्ही माझ्या नातूला घेऊन जाऊ नका, पण ते कोणाचं काही ऐकत नाही. अर्जुनसुद्धा म्हणतो की पूर्णाजी त्यांना त्यांचं काम करू दे, आपण आता काहीच करू शकत नाहीत. इन्स्पेक्टर सायलीला बेड्या घालायची ऑर्डर देतात. तेव्हा श्वेताच्या मनामध्ये उकळ्याच फुटू लागतात आणि ती लगेच प्रियाला मेसेज करते
की सायलीला पोलिसांनी अटक केली आहे. माझ्या तर डोळ्याचे पारणेच फिटले आहेत. आता कॉन्स्टेबल प्रियाला मोबाईल आणून देते आणि प्रिया तो मेसेज वाचून इतकी खुश झाते की अक्षरशः नाचायलाच लागते. कॉन्स्टेबलला कळालेलं असतं की हिनेच काहीतरी केले आणि सायलीला जेलमध्ये पाठवले. तेव्हा कॉन्स्टेबल तिला तसं विचारते सुद्धा, पण ऐकेल ती प्रिया कसली. ती प्रचंड खुश झालेली असते. ती सगळ्या कैद्यांना गोळा करते आणि त्यांना सांगते की मी तुम्हाला सांगितलं होतं ना की ती सायली, तिने मला इथं पाठवलं, ती आता इथं येते. फायनली माझा आता बदला पूर्ण होणार आहे. त्यातील एक कैदी म्हणते, अगं पण तिला अगोदर पोलीस कोठडी होईल, नंतर तिला जेलमध्ये पाठवतील ना. तेव्हा ती प्रिया तिचं चांगलंच तोंड दाबते आणि म्हणते, तुला काही मी बावळट वाटले का? आणि सॉरी तुला लागलं का? अगं मी प्लॅनच असा आखला आहे. तिच्यावरती असे चार्जेस आहेत की तिची डायरेक्ट रवानगी मोठ्या जेलमध्ये होणार आहे. तर प्रेक्षकांनो, येणारा भाग अतिशय जबरदस्त आपल्याला पाहायला मिळणार आहे. अशाच मालिकेच्या नवनवीन व्हिडिओ अपडेटसाठी चॅनलला सबस्क्राईब करा. नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन अवश्य दाबा. व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.